एवढी घाई कशाला? लोक बघत राहिले आणि डोळ्यासमोर पुराच्या पाण्यात वाहून गेले आजोबा। पावसाळा सुरू झाल्यापासून एकीकडे धो-धो कोसळणाऱ्या पावसाचे व्हिडिओ व्हायरल होत आहेत, तर दुसरीकडे पावसामुळे नद्या, नाले, ओढे तुडुंब भरून वाहत असल्याचे दिसत आहे। एकीकडे पावसाळ्यातील भेट देण्यासारख्या धबधब्यांचे व्हिडिओ व्हायरल होत आहेत, तर दुसरीकडे धबधब्यांवर होणाऱ्या अपघातांचे व्हिडिओ व्हायरल होत आहे। नद्यांची पातळी धोकादायकरित्या वाढली असूनही अनेक जण स्वतःचा जीव धोक्यात घालून पुराच्या पाण्यात उतरताना दिसत आहेत। सोशल मीडियावर असे अनेक व्हिडिओ समोर येत आहेत, तरीही लोकांना अजूनही शहाणपण आले नाही। सध्या असाच एका व्हिडिओची सोशल मीडियावर चर्चा होत आहे, ज्यामध्ये पुराच्या पाण्यात उतरलेली वृद्ध व्यक्ती पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहून जाते। व्हायरल व्हिडिओ पाहून अंगावर काटा येत आहे। व्हायरल व्हिडिओमध्ये पाहू शकता की एका नदीला पूर आलेला आहे। नदीच्या पाण्याची पातळी इतकी वाढली की नदीवरील पूल देखील पाण्याखाली गेला आहे। पुराचे पाणी पुलावर वाहत आहे, तरीही लोक जीव धोक्यात घालून पूल ओलांडताना दिसतात। असाच एक वृद्ध व्यक्ती पुराच्या पाण्यातून पूर ओलांडण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे। पाण्याचा प्रवाह इतका जोरात असतो की वृद्ध व्यक्तीचा तोल जातो आणि तो पाण्यात पडतो। पाण्यात पडताना तो जवळ उभ्या असलेल्या व्यक्तीची मदत घेण्याचा प्रयत्न करतो, पण तो व्यक्ती त्याची मदत करू शकत नाही आणि शेवटी तो वृद्ध व्यक्ती पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहून जातो। त्याचा जीव वाचला की नाही याबाबत कोणतीही माहिती मिळाली नाही, पण लोकांनी अशा प्रकारे स्वतःचा आणि इतरांचा जीव धोक्यात घालू नये हाच बोध मिळतो आहे। व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांच्या अंगावर काटा उभा राहिला आहे। व्हिडिओ इंस्टाग्रामवर अश्विनी15 पेजवर पोस्ट केला असून अनेकांनी त्यावर कमेंट केल्या आहेत। व्हिडिओवर कमेंट करताना एकाने लिहिले की त्या माणसाने छत्री हातातून फेकली असती तर बाबाला पाण्यातून वाहताना पकडता आलं असतं। दुसरा म्हणाला की चप्पल छत्री फेकून बाबाचा हात धरणे गरजेचे होते। आणखी एक जण म्हणाला, पण बाबांना एवढी घाई कशाची होती? जीव धोक्यात टाकून नदी ओलांडण्याची काय गरज? आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच आमच्या स्टार TV9 चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। ब्युरो रिपोर्ट, स्टार TV9 अकोला।